हॅलो, संध्याकाळचे 5:15 वाजले म्हणजे इव्हिनिंगचे. सो आज मी फ्लावर शिजायला टाकली आहे, म्हणजे बॉईल करते. आणि एका ठिकाणी डाळ पीठ मळून ठेवलं आहे. सो आता ते चांगलं मुरलं की मग नंतर ते करेल चपात्या त्याच्या. आणि सगळं हॉल वगैरे सगळं आवरलं आहे मी. ती बॅग आहे ती मी नंतर ठेवून देईल. आणि जो हा हॉल आहे मी तो चांगला आवरून घेतला आहे. आता वळूयात आमच्या बाळाकडे. आमचं बाळ आत्ता काय करतं आहे, भांडीकुंडे खेळतं आहे. ती साईडला आहे ती माझी भाची, म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी. सो त्यांचं चाललं आहे खेळणं, भांडीकुंडी. आणि इकडे आहेत आमच्या विहूची भांडीकुंडी, म्हणजेच आमच्या विहूचा संसार. आणि आता विहूला म्हटले खेळ. बाय बाय केलं, तिला बाय कर म्हटलं तर ती बाय काय करत नाही. सो म्हटलं चला आता वळूयात आपल्या स्वयंपाकाकडे. सो आत्ता मी जात आहे स्वयंपाक करायला. बट एकदा पीठ चेक करते. पीठ अजून आत्ता म्हणजे 5-10 मिनिट झालं असेल. त्या चांगलं मुरून द्यायचं, म्हणजे नंतर चपात्या चांगल्या आपल्या फुगतात. हे जे चिकटपणा आहे तो मी नंतर क्लीन वगैरे करून घेईल. जो कट्टा आहे तो आत्ता मी फ्लावरची भाजी चेक करते आहे. ओके. सो आता फ्लावरची भाजीसुद्धा म्हणजे फ्लावर चांगलं शिजून घेतला आहे. आणि हा जो आहे तो नंतर मी करून घेईल. आणि सगळे डागात आहे. संध्याकाळी जेवणानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर सगळा किचन कट्टा क्लीन करून झोपायला जाईल. ते सगळं संध्याकाळचं काम. सो आता वळूया तिकडे. आत्ता म्हटलं थंडी खूप पडली आहे सध्या तरी. म्हटलं तसं बाहेर म्हणजे खाली हॉलमध्ये सतरंजी वगैरे टाकली की जरा पायाला जरा बरं वाटतं. आणि आपण संध्याकाळच्या वेळेस जरा खाली पण बसतोच. सो त्याच्यामुळे. आणि विहू वगैरे इकडे तिकडे खेळती तर तिच्यासाठी पण चांगलं आहे. सो म्हटलं सतरंजी वगैरे टाकून घ्यावी. सो थोडंसं बसली आहे. खूप उशीर झालं, इकडे तिकडे करते, घरातली कामं हे ते आवरले. सो आत्ता म्हटलं थोडंसं पाणी प्यावं. हुश. पाणी पिते, थोडंसं रिलॅक्स वगैरे होते. आणि मग परत जाते स्वयंपाकाला. आणि ते विहूचं चाललं आहे खेळणं. आणि इकडे शिजली आहे वरण, भात आणि फ्लावरची भाजी. फ्लावरची भाजी एकदम सिम्पलशी असते. चपात्या वगैरे डन. आणि आता हे सगळा जो पसारा दिसतो आहे तो आम्ही संध्याकाळी आवरून घेईल. चला आता लाईट वगैरे चालू करते.